नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत मसूर आणि मुगाच्या मिक्स डाळीचे वरण। हे पहा, भातावरती गरम गरम वरण किती छान आहे। त्याचा स्वाद सुद्धा खूप छान लागत होता बरं का। आता मी तुम्हाला दाखवते। अर्धा वाटी मुगाची डाळ घेतली आहे, त्याच्यापेक्षा कमी मसूरची डाळ घेतली आहे आणि त्या 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे। कसं आहे ना मैत्रिणींनो, कधी आपण विदाऊट कुकर सुद्धा डाळ करून पाहायला हवी। मी तर नेहमीच करते, पण तुम्ही पण एकदा करून बघा। या डाळीमध्ये मी अर्धा चमचा हळद, 2 हिरव्या मिरच्या, 1 टोमॅटो चिरून टाकलेला आहे, अर्धा चमचा हिंग, माझा चमचा खूप छोटा आहे, तुम्ही पाहिलाच असेल, तो अर्धा चमचाचंच प्रमाण मी घेतलेलं आहे। गॅसवरती डाळ शिजत ठेवायची आणि डाळ उतू जाऊ नये म्हणून मी थोडंसं तेलाची धार सोडली आहे, म्हणजे डाळ पटकन 10 मिनिटात शिजते। आणि ही पहा किती मस्तपैकी आपली डाळ शिजलेली आहे। डाळ शिजली की चांगली घोटून घ्यायची। पातेल्यामध्ये अर्धा चमचा तेल ओतायचं, त्यामध्ये जिरे, मोहरी अर्धा चमचाच टाकायची, लसूण 4-5 पाकळ्या टाकायच्या, थोडासा हिंग टाकायचा, 4-5 पाने कढीपत्त्याची टाकायची। 5 माणसांना पुरेल एवढी ही डाळ बनवलेली आहे, हे प्रमाण एकदम बरोबर आहे। त्यानंतर फोडणी चांगली तडतडली की आपण घोटलेली डाळ टाकून त्यामध्ये गरम पाणी ओतायचे। झाली आपली डाळ तयार। थोड्या वेळाने उकळी आली की अर्धा चमचा पोह्याचा मीठ टाकायचे आणि गॅस बंद करून मग कोथिंबीर टाकायची, म्हणजे कोथिंबीरचा सुगंध छान डाळीला बसतो। आणि अशा प्रकारे तुम्ही डाळ नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं। पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हीही सुद्धा सांगा मला काय नवीन पदार्थ बनवायचा असेल तर। बाय बाय।